TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. आपल्या बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीने ज्याला दिशा दिली गेली, वळवलं गेलं उजव्या एष्टी बाहेर, च्यावर एक धाव मिळेल. ज्या एकेरी धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात पहिली एक सजग होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज गोवर्धन. हा चेंडू ऑन साइडच्या दिशेने लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. जितेंद्र तुंबडा ते पप्प्या तिकडे क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची फेक करेल तोपर्यंत एक धाव मिळेल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्या वैयक्तिक षटकातील हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत, विजय बटाला चेंडू खाली आणि अचूकरित्या झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद क्षेत्रातलं. पुढचं चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग. तोच चेंडू, एक चेंडूची पुनरावृत्ती, एकच टप्प्यावर दुसरा चेंडू, तोच फटका. हॅट्रिक पूर्ण करतोय का गोवर्धन भोईर? अप्रतिम चेंडू, पंचांकडे दाद, मात्र पंच दर्शवतायत की हा चेंडू आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन, विकेट मिळते गोवर्धनला, मात्र धावचीच्या स्वरूपात. चेंडू हाताळण्याकरता हा चेंडू उंच हवेत, झेल उडतोय, धावून काढायच्या. 2 धावा येतील. या 2 धावाने धावसंख्या 2 न वाढते आणि तुलेच्या षटकात ज्याच्या धाव फलकावर लागल्यात. राईट आर्म राऊंड विकेटने आता मात्र एक रूम दिला गेला. चेंडू खेळायला एक संधी दिली गेली. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, जे उद्गार काढले गेले होते ते स्टीव्ह वॉची झेल सोडली गेली. तोच युवराज सिंग 23 चेंडूत अर्धशतक धाव फलकावर लावला. इन पॅच लाईन चेंडू 17 मात्र गोलंदाजीच्या बाजूने झुकलाय. वन्स अगेन फुल टॉस, चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडी स्क्वेअर लेग मध्ये. चेंडूला उचललं जात आहे, फेक होते अप्पर एंड वर. 2 धावा मिळालाय. वन्स अगेन राईट अप राऊंड विकेट न गोलंदाज सचिन अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटनं चेंडूला खेळलं जात आहे. 38 सर्कल मध्ये सिली मिड ऑफला झेल देऊन परतणार फलंदाज परत आणि 7 धावांवर ज्याच्या गळाला मासळी लागल्या. पाहूयात शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर किंवा सिली मिड ऑफचं शॉर्ट क्षेत्र, जे 38 सर्कल मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेशन त्या चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्ची केल्यात. शॉर्ट ऑफ लेंथ वन्स अगेन आता मात्र पंच माझ्याकडे वळतायत. निश्चित रूपाने एक स्वैर मारा किंवा अवांतर धाव ज्याला बोलली. नेक्स्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग इन सेकंड ओव्हर. खडे खडे मल्टी हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इन पॅच लाईन मध्ये न येता पहिला चेंडू उंच हवेत विरकावून दिलाय. झेल उडतोय, झेल मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडा दूर. च्यावर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. यावेळी मात्र हा चेंडू डाव्या एसटी बाहेर. पंच इशारा करतायत विरल नायर अतिरिक्त धावे आपल्या संघावर वरचढ होत पाहतात. यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, सुरेख चेंडू. विजय बटाला याचा एक चांगला एकदा विजय बटाला. पुढचा चेंडू हाताळण्याकरता हा चेंडू सरळ सीमा पार, एक ट्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटकार. सामना वाढलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग सिंगल, 1 धाव मिळेल, 1 धाव. स्ट्राईक इच्छेनुसार स्ट्राईक किती धावा खर्च करेल. पुढचा चेंडू एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, सुरेख चेंडू, निर्धावच्या स्वरूपाने निघून जातोय. त्याला बंदिस्त करण्याचा प्रयत्न तो करतोय, सजीव होतोय. पुन्हा एकदा मला वाटतं याचं एक कारण आहे, कारण विजय बटाला याला या विकेटचा खूप सारा अनुभव आहे. कारण भावेश फर्स्ट बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं चेंडूला वरची फळीची कडा घेतली. चेंडूवर पहिल्या चेंडूवर बाद होऊन परतलाय विजय. एक देवाची नॅचरल देणगी ज्याला बोललं जातं, ती नॅचरल देणगी या डावखुऱ्या हाताच्या खेळाडूंमध्ये असते. पुन्हा संघ विजय श्री ठरलाय, कारण षटकार स्मिथ. जबरदस्त फटका, परंतु त्या जबरदस्त फटक्याला झेल टिपला जातोय. ईट का जवाब पत्थर से, फलंदाज बाद, सचिन परतलाय. पुन्हा एकदा भावेश ऑन फायर. राईट आर्म ओव्हर, जबरदस्त चेंडू, सेल्फ टॅप, सन्मान दिला गेला. चेंडूला सिली मिड ऑनला खेळला गेला. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं चुकीचं क्रिकेट जे खेळलं जात आहे, कारण जी चुकीची
अक्षरशः सोन्याच्या तोलानं भाव विकला जातोय. पाहूयात शॉर्ट ऑफ लाईन टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू जातोय मात्र बॅकवर्ड गल्ली किंवा फर्स्ट स्लिपच्या आणि सेकंड स्लिपच्या मधनं. एक इज ऑन फायर फ्रॉम लेफ्ट आर्म ओव्हर. पहिला चेंडू जबरदस्त टॅप केलाय. चेंडूला खेळलं जातं कार्पेट पद्धतीने. स्वीपर कव्हर मधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय वाईडिश एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 धावा सहज गतीनं पळणार की यस पॉपिंग क्रीज मध्ये सन्मानानं कामगिरी पार पाडल्या. वन्स अगेन गोलंदाज आता मात्र थोडासा का होईना गती आणि वेगावरचं नियंत्रण केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त चेंडू आता मात्र इन स्विंगर पाहायला मिळतोय परंतु पंच वळलेत कारण पंचांच्या 11 चेंडू बाकी आहेत. वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हरनं अगदी दमछाक करतोय गोलंदाज. सातत्यानं शॉर्ट ऑफ लेंथच्या सुद्धा गोलंदाज सातत्यानं चुकीची गोलंदाजी केली जाते. सातत्यानं तर वन्स अगेन गोलंदाज आता मात्र जबरदस्त स्क्वेअर कट. चेंडू क्लासिकल ड्राईव्ह ज्याला बोललं जातं विराट कोहलीच्या स्टाईलनं चेंडूला खेळलं गेलं आणि आता मात्र कलेक्शन चुकीचं कव्हरअप चुकीचं त्याचा फटका बसतोय. निश्चित रूपाने एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या एकंदरीत 14 ऑन बोर्ड. टेनिस क्रिकेट लीगचा जो एक फॅड आलाय आणि त्या फॅडनं हे टेनिस क्रिकेट चेंज केलंय. जबरदस्त टॅप चेंडूला खेळलं गेलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या दिशेनं सुंदर कलेक्शन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात 2 धावा मिळत आहेत. धावफलक विजयापासून दूर आहे तो गणेशपुरी संघ. शॉर्ट ऑफ लेंथ वन्स अगेन आता मात्र चांगली फेकी करण्याचा प्रयत्न कलेक्शन करण्याचा धावचीचा विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला. पंचमाला इशारा करतायत पुन्हा एकदा वाईड +1 आणि त्यावर अतिरिक्त अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकाफेकी होते. अंधाधुंद पद्धतीनं क्रिकेट खेळलं जात आहे. अशा पद्धतीनं परफॉर्मन्स दिला जातोय. जबरदस्त आता मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद हिट विकेट गेलाय तर निश्चित रूपानं फलंदाज बाद. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. सुंदर आता मात्र 2 चेंडू चांगले हाताळले गेले आणि या 2 चेंडूंच्याच माऱ्या स्वरूपात हाताळले गेले. गोलंदाज पुन्हा एकदा एक अक्रॉस द बॅट ना शॉर्ट मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेट मधनं वाईडिश मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि 2 धावा सहज गतीनं पळून काढल्यात. विजय